हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आम्ही चाललो आहे रत्नागिरीला आणि आम्ही ट्रेन पकडणार आहे वसईवरून। गोवा संपर्क ट्रेन पकडणार आहे आणि आता वाजले 9:45 आणि आमची 11ची ट्रेन आहे वसईवरून। आरू, मम्मी, जय आणि पप्पा पुढे गेले ऑटो पकडायला। चला तर मग बघू आपण प्रवास कसा होता आपल्या ट्रेनचा। आता रात्रीचे 9:30 वाजलेत आणि आम्ही दरवाजा वगैरे लॉक करून निघालो आहे बॅग वगैरे घेऊन। आणि आम्ही इथे रिक्षा बोलवली होती आणि रिक्षामध्ये सगळं सामान वगैरे भरलं आहे आम्ही। आणि आता आम्ही विरार स्टेशनला पोचलो आहे 10 मिनटामध्येच। आणि इथे डबल फास्ट ट्रेन लागलेली आहे चर्चगेटला जाणारी, त्याच्यामध्ये आम्ही आता चढलो आहे। 10:07ची ट्रेन आहे आणि आम्ही इथे ऑनलाईन तिकीट काढलं आहे एक्सप्रेसचं। 2 अडल्टचं तिकीट आहे 320, म्हणजेच पर पर्सन 160 रुपये तिकीट आहे एक्सप्रेसचं। आणि तुम्ही इथे बघू शकताय रात्रीचे 10 वाजलेत तरी पण लोकल ट्रेन पूर्ण भरलेली आहे। आणि आम्ही इथे दरवाजात उभे आहे। ट्रेन आता सुटली आहे विरार स्टेशनवरून आणि आम्हाला आता लगेचच उतरायचं आहे नेक्स्ट स्टॉपला। डबल फास्ट ट्रेन असल्यामुळे डायरेक्ट वसई रोडला इथे ट्रेन पोचलेली आहे 10:17ला। आणि आम्ही इथे पोचलो आहे, बॅग वगैरे उचलून आम्ही आता चाललो आहे। मी ज्या ट्रेनने जाणार आहे ती ट्रेन 6 किंवा 7 नंबर प्लॅटफॉर्मला येणार आहे, त्याच्यामुळे आम्ही आत्ता इथे ब्रिजवरून जाणार आहे 6-7 नंबर प्लॅटफॉर्मला। इथे तुम्ही बघू शकता इकडे ॲरो दाखवलेला आहे, ह्या साईडला 6-7 नंबरचा प्लॅटफॉर्म आहे। तर आम्ही आता चाललो आहे 6-7 नंबर प्लॅटफॉर्मला बॅग वगैरे घेऊन। आणि आम्ही इथे पोचलो आहे प्लॅटफॉर्मला 7 नंबरला। इथे 10:30 वाजता ओका एक्सप्रेस येते। तर तुम्ही बघू शकता इथे खूप सारी गर्दी आहे प्लॅटफॉर्मला, सगळे ट्रेनमध्ये चढण्याच्या तयारीत आहेत। आमची ट्रेन 11 वाजता आहे, आम्ही गोवा संपर्क ट्रेनने जाणार आहे। ह्या ट्रेनने पण आम्ही जाऊ शकतो कारण की आम्ही जनरल डब्याचं तिकीट काढलेलं आहे, पण ही ट्रेन जास्त स्टेशन घेते रत्नागिरीला जाताना। मध्ये भिवंडी रोड आणि पनवेल आणि मध्ये कोणतंतरी स्टेशन घेते, त्याच्यामुळे ह्या ट्रेनला थोडी गर्दी आहे। आणि ह्याच्यानंतर आणखी एक ट्रेन जाईल 11:15 वाजता निजामुद्दीन आणि त्याच्यानंतर आमची ट्रेन येईल। तर ह्या 2 ट्रेनमध्ये खूप सारी गर्दी निघून जाईल, त्याच्यामुळे आम्ही आता ह्या 2 ट्रेन सोडणार आहे आणि त्याच्यानंतर येणारी गोवा संपर्क ट्रेन पकडणार आहे। ट्रेन थांबली इथे प्लॅटफॉर्मला आणि तुम्ही बघू शकता चढणाऱ्यांची आणि उतरणाऱ्यांची किती गर्दी आहे इथे। ही रिझर्वेशन डब्याची हालत आहे, जनरल डब्याचं तर विचारच करू शकत नाही आपण। तुम्ही ते बघू शकता एक ट्रेन गेली तर किती पूर्ण प्लॅटफॉर्म खाली झालेला आहे। त्याच्यानंतर ह्या ट्रेननंतर आणखी एक ट्रेन जाणार आहे, त्याच्यानंतर आम्ही ट्रेन पकडणार आहे। आणि ही ट्रेन सुटलेली आहे, इथे 10 मिनटं थांबली होती आणि आता इथून निघाली ही ट्रेन। जनरल डब्बा खूप पुढे येईल, त्याच्यामुळे आम्ही आता चालत चाललो आहे पुढे। आणि इथे 11:15ची ट्रेन आलेली आहे निजामुद्दीनवरून येणारी ही ट्रेन। ही पण ट्रेन रत्नागिरीला जाते, पण ह्याला पण थोडीशी गर्दी असेल, त्याच्यामुळे आम्ही ही पण ट्रेन सोडणार आहे। इथे पण तुम्ही बघू शकता प्लॅटफॉर्म पूर्ण खाली झाला होता, पण आता थोडीफार लोक आलेली आहेत इथे। निजामुद्दीन ट्रेन 7 नंबरला आली होती आणि त्याच टाईमला आमची पण ट्रेन आली 6 नंबरला, त्याच्यामुळे आम्ही धावत आलो आणि ट्रेनमध्ये चढलो आहे। आता तुम्ही बघू शकताय ही ट्रेन खाली आहे, अजिबात गर्दी नाही आहे ह्या ट्रेनला। आणि आम्ही आता ट्रेनमध्ये चढलो आहे, सगळे सीट बाय सीट आहे इथे।
बसलेले आणि तुम्ही बघू शकता पूर्ण प्लॅटफॉर्म खाली झालेला आहे आणि निजामुद्दीन ट्रेन पण निघून गेलेली आहे. ह्या समोरच्या प्लॅटफॉर्मला लागली होती ती. आज सगळ्या ट्रेन अगदी टाईमवर आलेल्या आहेत. ओका पण बरोबर 10:30ला आली होती. निजामुद्दीन पण तिच्या टाईमात आली होती बरोबर 11:45ला आणि ही पण ट्रेन बरोबर 11 वाजता आलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे सगळे झोपलेत वरती ऐसपैस. अजिबात गर्दी नाही आहे ट्रेनला. आणि आम्ही पण इथे बसलो आहे. सगळ्यांना बसायला भेटलं आहे. विंडो सीट नाही भेटली अजून, पण आम्ही आरामात बसून प्रवास करू शकतो एवढी जागा भेटली आहे आम्हाला. आणि 5 मिनटं इथे थांबून ट्रेन सुटलेली आहे आता इथे वसई रोड स्टेशनवरून. हां 2 मिनिट. आणि आम्हाला इथे विंडो सीट पण भेटलेली आहे. जय आणि पप्पा इथे आरामात विंडो सीटला बसलेत. मम्मी, मी आणि आरू पण इथे आरामात बसलो आहे मांडी वगैरे घालून. आणि आरामात एकदम प्रवास होईल असं वाटतं आहे, कारण की ट्रेन खूप खाली आहे आणि ही ट्रेन आता पनवेल स्टेशनला थांबेल आणि डायरेक्ट रत्नागिरीला थांबेल. त्याच्यामुळे फारशी गर्दी तर होणार नाही. आणि आत्ता इथे कोणतं तरी स्टेशन आलेलं आहे. बघू आपण. आता इथे भिवंडी रोड स्टेशन आलेलं आहे. इथे ट्रेनचं हॉल्ट तर नाही आहे, ट्रेन इथे थांबणार नाही, पण स्टेशन आल्यामुळे ट्रेन थोडी स्लो झालेली आहे. इथे भिवंडी रोड स्टेशन क्रॉस केलेलं आहे ट्रेनने आणि आता ट्रेन चालली एकदम स्पीडमध्ये. तुम्ही बघू शकता इथे ह्या ट्रेनला चार्जिंगचं पॉईंट पण दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपण इथे मोबाईल वगैरे चार्ज पण करू शकतो आहे. आणि आत्ता आम्हाला इथे थोडीफार भूक लागलेली आहे, त्याच्यामुळे आम्ही इथे स्नॅक्स वगैरे आणलं होतं ते खातो आहे. आता साधारण 11:15 झालेत आणि इथे दातिवली स्टेशनला पोचलेली आहे ट्रेन. स्टेशन असल्यामुळे थोडी स्लो झाली आहे ट्रेन. आणि आता इथे थोड्याच वेळात पनवेल स्टेशन येईल. पनवेल स्टेशनला पोहोचेल ट्रेन. 12:30चा टाईम दाखवतो आहे. बघू आता किती वाजेपर्यंत पोहोचते. आणि ट्रेन आत्ता पनवेल स्टेशनला पोहोचलेली आहे. 12:35 झालेत, म्हणजे बरोबर टाईमवर पोचलेली आहे ट्रेन पनवेल स्टेशनला. बघू आता इथे किती लोक चढतात. इथे थोडीफार गर्दी दिसते. बघू आता काय होतं आहे. ह्या ट्रेनचा नंबर आहे 12450 आणि ही ट्रेन चंदीगडवरून सुटते आणि मडगावपर्यंत जाते. आणि ही ट्रेन फक्त मंडे आणि सॅटर्डेलाच असते, त्याच्यामुळे ह्या ट्रेनला मला वाटतं फारशी गर्दी होत नाही. आणि ही सुपरफास्ट ट्रेन आहे, म्हणजेच आता वसई रोडवरून इथे पनवेलला थांबली आणि आता डायरेक्ट रत्नागिरीला थांबेल. पनवेलला तुम्ही बघू शकता थोडीफार गर्दी झालेली आहे आणि पनवेलला चढलेले लोक इकडे जागा शोधत आहेत, कारण की आधी जे आले आहेत तिकडून वसई रोडच्या आधीपासून ते लोक इथे झोपलेले आहेत आरामात आणि उठायला पण रेडी नाही आहेत. तर थोडीफार भांडणं पण चालली आहेत आणि थोडी रिक्वेस्ट करून जागा पण करतात बसण्यासाठी. इथे चहावाला आलेला आहे आणि आम्ही आता चहा घेतो आहे सगळे. 10 रुपयाचा चहा आहे, पण चांगला आहे, टेस्टी आहे. ट्रेनमध्ये चहा प्यायला थोडं विचार करावा लागतो, कारण की खूप वेळा असं पाण्यासारखा चहा भेटतो, पण हा चहा चांगला होता. आणि आता ट्रेन इथून सुटलेली आहे पनवेल स्टेशनवरून. तुम्ही इथे थोडाफार गोंधळ ऐकला असेल. ॲक्च्युली आमच्या मागच्या सीटवर जे झोपले होते त्यांना RPF पोलीस आले होते आणि त्यांनी थोडे फटके देऊन उठून बसवलं आहे, कारण की जे लोक पनवेलला चढले होते त्यांना बसायला जागा देत नव्हते ते.
तर तुम्ही पण कधी जनरल डब्याने प्रवास कराल आणि तुमच्यावर पण अशी वेळ आली तर तुम्ही 139ला कॉल करून RPF बोलवू शकता आणि तुम्ही आरामात तिथे प्रवास करू शकता. तुम्ही इथे बघू शकता पूर्ण ट्रेन खाली आहे, पण इथे काही माणसं आहेत ज्यांना आरामात झोपायचं आहे, तर ते कोणाला त्रास न देता इथे दोन्ही सीटच्या मध्ये आरामात इथे खाली झोपलेले आहेत, पेपर वगैरे टाकून. आणि आता आम्ही इथे स्नॅक्स वगैरे आणलं आहे, ते खातो आहे, वेफर्स वगैरे. आणि आम्ही घरून बॉटलमध्ये भरून मँगो मिल्कशेक पण आणला होता, तो पण पितो आहे आम्ही आता. तुम्ही इथे बघू शकता आधी एकच जण इथे झोपला होता, आता त्याला बघून दुसरा तिसरा सगळेच इथे खाली झोपलेले आहेत, कारण की इथे झोप अनावर होत नाही आहे त्यांना. आणि इथे तुम्ही बघू शकता रत्नागिरीचं टायमिंग आहे 5:30चं, पण ट्रेन 5पर्यंत पोहोचेल असं दाखवते इथं इंडिकेटरला. बघू आता कधीपर्यंत पोचते ट्रेन. आता 1 वाजले आणि ट्रेन आता आमची रसायनीला पोचलेली आहे. ट्रेन एकदम स्पीडने चालली आहे आणि टनलमधून चालली आहे ट्रेन. आता इथे 1 वाजून गेले तरी पण मम्मी मोबाईल बघत बसले, पप्पा फक्त झोपलेत. बाकी आम्हाला इथे कोणाला झोप येत नाही आहे. आरू पण मोबाईलवर आहे, मी पण मस्त गाणी ऐकत चालली आहे, जय पण गाणी ऐकत आहेत. आणि आता इथे रोहा स्टेशनला पोचलेली आहे ट्रेन. 2 वाजलेत आता आणि ट्रेन इथे रोहा स्टेशनला थांबली आहे. ॲक्च्युली हा स्टॉप नाही आहे ट्रेनचा, पण इथे सिग्नल लागला असावं त्याच्यामुळे थांबली आहे ट्रेन. आणि इथे पाणीवाला आलेला आहे, थंडगार पाण्याच्या बॉटल वगैरे, पण आम्ही ऑलरेडी खूप सारं पाणी आणलेलं आहे आमच्याबरोबर, त्याच्यामुळे आम्ही पाणी वगैरे घेतलं नाही आहे. इथे मला पण विंडो सीट भेटली आहे. इथे बसलेले जे होते ते पण इकडे तिकडे खाली सीट बघून झोपायला गेलेले आहेत. आणि ते मम्मीला पण खूप झोप येते, जे इथे मोबाईल बघतात आणि सगळे लोक जिथे जागा मिळेल तिथे बसून पण झोपत आहेत. काहीकांना बसून झोपता येत नाही, ते सरळ खाली काही ना काही पेपर वगैरे टाकून झोपलेले आहेत. जेंट्सच नाही तर इथे लेडीज पण झोपलेत खाली पुठ्ठा वगैरे टाकून. मम्मी पण झोपली इथे पुठ्ठा टाकून. पप्पा इथे बसलेत विंडो सीटला आणि मला पण विंडो सीट भेटली आहे तर मी पण विंडो सीटला बसली आहे. आता रात्रीचे 3 वाजून गेलेले आहेत, 3:09 झालेले आहेत आणि इथे विनेरे स्टेशनला ट्रेन पोचलेली आहे. ट्रेन इथे थांबत नाही, पण मला वाटतं सिग्नल लागला असेल त्याच्यामुळे स्लो झालेली आहे. ट्रेन थांबली आहे इथे विनेरे स्टेशनला. इथे क्रॉसिंगसाठी ट्रेन थांबली आहे, तिकडून एक ट्रेन जाते आहे. इथे क्रॉसिंगसाठी 10 मिनटं थांबली होती ट्रेन आणि आता ट्रेन सुटली आहे इथे विनेरी स्टेशनवरून. आता 3:30 वाजत आलेत रात्रीचे आणि तुम्ही बघू शकता इथे सगळे झोपलेत. पप्पा अजून जागे आहेत आणि जयला पण झोप येत नाही आहे, मोबाईल बघत बसले तेवढ्या रात्री. आणि बरेचसे लोक इथे झोपून गेलेले आहेत. कोणी बॅगवर डोकं ठेवून झोपलं आहे, कोणी खाली झोपलेले आहेत, कोणी सीटवर झोपलेत. आता 3:50 झालेले आहेत आणि इथे ट्रेन खेड स्टेशनला पोचली आहे. इथे पण ट्रेन स्लो झालेली आहे, मला वाटतं इथे पण थोडं क्रॉसिंग लागेल. इथे पण क्रॉसिंग लागलेलं आहे, एक ट्रेन पास होते त्या साईडने. आणि खेड स्टेशनवरून लगेचच ट्रेन सुटलेली आहे, जास्त थांबली नाही इथे. मला पण झोप आली होती तर मी झोपले होते थोडा वेळ इथे आणि आत्ता उठले मी. इथे चिपळूण स्टेशनला पोचलेली आहे ट्रेन. जवळजवळ अर्धा ते पाऊण तास झाला, 4:40 झालेले आहेत आणि चिपळूण स्टेशनला पोचलेली आहे ट्रेन. इथे थांबली आहे ट्रेन. लोक इथे स्टेशनला फ्रेश वगैरे होण्यासाठी उतरलेत. इथे पण ट्रेनचा स्टॉप नाही आहे, पण क्रॉसिंगसाठी नाहीतर सिग्नल लागला असेल म्हणून थांबली असेल ट्रेन.
चिपळूण स्टेशन गेल्यावर मी परत झोपले होते आणि आत्ता उठले तर 5:45 वाजलेत आणि आता थोड्याच वेळात रत्नागिरी स्टेशनला पोहोचेल ट्रेन, म्हणून आम्ही आमच्या बॅग वगैरे काढून तयारीत आहे उतरण्याच्या. रत्नागिरी स्टेशन जवळ आलेलं आहे. भोक्याला पोचलेली आहे ट्रेन आणि तुम्ही बघू शकताय पहाटेचं इथे सुंदर असं निसर्गदृश्य बघायला मिळतंय. इथे चहावाला आलेला आहे, पण आम्ही आता विचार करतोय की डायरेक्ट घरी जाऊनच फ्रेश वगैरे होऊन चहा पिऊ, कारण की आता थोड्याच वेळात ट्रेन पोहोचेल रत्नागिरी स्टेशनला आणि आम्ही उतरू. आता 6 वाजलेत आणि रत्नागिरी स्टेशन जवळ आलेलं आहे, तर सगळे उतरणारे दरवाजामध्ये उभे आहेत बॅग वगैरे घेऊन उतरण्याच्या तयारीमध्ये. आम्ही पण इथे उभे आहे उतरण्यासाठी. आणि फायनली आम्ही आत्ता इथे रत्नागिरी स्टेशनला उतरलो आहे 6:01 आणि आमचा प्रवास एकदम मस्त झाला. ट्रेन खाली असल्यामुळे आम्हाला काहीच त्रास झाला नाही. तर तुम्हाला हा आमचा प्रवास कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.